पुण्यातील भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काही दिवसापूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास काँग्रेस संपत चाललेली होती। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नवीन खेळी करायला सुरुवात केलेली आहे। नवीन चेहरे काँग्रेसने द्यायला सुरुवात केलेली आहे। त्याच पद्धतीनं खरं तर भोर विधानसभा मतदारसंघ हा खरं तर संग्राम थोपटे यांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र या भोरमध्ये नव्या चेहऱ्याला संधी देत खरं तर त्यांनी याआधी सुद्धा काँग्रेसमधून निवडणुका लढवल्या होत्या, मात्र ते कालांतराने दुसऱ्या पक्षात गेले होते। मात्र आता पुन्हा त्यांना काँग्रेसने संधी दिलेली आहे आणि अध्यक्षपद देत बोरचं त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर एक संधी दिलेली आहे आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पुन्हा एकदा उभं करण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेस पक्षाकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ज्यांचा खरं तर नुकताच हर्षवर्धन सपकाळ असतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्याचप्रमाणे अमित देशमुख असतील यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे। ते सतीश चव्हाण आपल्यासोबत आहेत। चव्हाण साहेब, नुकताच तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे, तुम्हाला आता अध्यक्षपद दिलेलं आहे। या प्रवेशावेळी काय नक्की चर्चा झाली, आता इथून पुढची रणनीती कशी असणार, कशा प्रकारे काँग्रेस पुण्यामध्ये वाढवणार? काँग्रेस पक्षामध्ये मला प्रवेश केल्यानंतर प्रथमतः पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीरंगजी चव्हाण साहेब आणि बनसाळी साहेब आणि सतेज पाटील साहेब यांनी मला आम्ही भेटल्यानंतर सांगितलं की तुम्ही तालुक्याची जबाबदारी घ्यावी। तालुक्याची जबाबदारी घेत असताना मी ती मान्य केली, कारण या पक्षाने मला भरभरून दिलं आहे। दोनदा मला पंचायत समितीचं सदस्यत्व याच पक्षाने दिलेलं आहे। त्यामुळे हा पक्ष कुठेतरी उभा राहायला पाहिजे या उद्देशाने मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आता थोड्याच दिवसात खरं तर नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्याच आहेत। काही दिवसात पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होतील। या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष पद हे देणार आहे का, चेहरे देणार, उमेदवार देणार आहे का, किती उमेदवार देणार आहे, कशा पद्धतीने निवडणुका लढवणार? 18 तारखेला 17 तारखेला उद्या दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल आणि आपल्याला नेमकं काय ती कळत। पण एवढंच सांगेल की भोर नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह निवडणुकीमध्ये येणार का, हा जो प्रश्न काहींना पडला होता तो पडणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो। म्हणजे खरं तर संग्राम थोपटे यांच्यानंतर पुणे जिल्ह्यातले दुसरं नाव होतं ते काँग्रेसचं, ते म्हणजे संजय जगताप यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेस नाहीशी होत होती। मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना संधी देणं सुरू केलेलं आहे, नियुक्त देते काँग्रेस। त्यामुळे आता काँग्रेस पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्याने उभारी घेईल असं वाटतं का? काँग्रेस पक्ष हा विचाराचा पक्ष आहे, विचारधारेचा प्रश्न आहे आणि लोकांच्यामध्ये तो रुजलेला आहे। लोकांच्या सर्वसामान्य तळागाळापर्यंत गेलेला काँग्रेस पक्ष आहे। त्यामुळे काँग्रेस पक्ष कुठल्या व्यक्तीच्या जोरावर काँग्रेस पक्ष नाही, पक्षाने व्यक्तींना मोठे केले, व्यक्तींनी पक्षाला मोठे केलेलं नाही। त्यामुळं पक्ष आहे म्हणून ते होते। आता ते का गेलेत पक्षात हे सर्वांना सांगायची गरज नाही। ते कशासाठी गेलेत, काय त्यांचा लाभ आहे त्याच्यामध्ये, हे सर्वांना माहिती आहे। पण काँग्रेस पक्ष ही विचारधारा आहे, ती कधी संपणार नाही आणि ती उभी राहणार आहे याच्यात खात्री आहे आम्हाला आणि त्या जोमाने तो पक्ष उभा राहील हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्येच। म्हणजे काँग्रेस पक्ष जो नाहीसा झाला होता तो आता पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा संपूर्ण पुणे जिल्ह्यात फडकवायचा प्रयत्न काँग्रेस करते, तो फडकणार असं तुम्हाला म्हणतो? 100% भोर तालुक्याची जबाबदारी माझ्यावर आहे। भोर तालुक्यातल्या 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती याच्यामध्ये काँग्रेसचे तुल्यबळ उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत। पूर्वी काँग्रेसच्याच चिन्हावर लोक लढत होती, काँग्रेसचीच नगरपालिका होती, काँग्रेसचाच नगराध्यक्ष होता, हाताच्या पंजावर सगळ्यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली होती। त्यामुळे हाताचा पंजा हा सर्वांना माहिती आहे। नवीन चिन्ह जे त्यांनी घेतलेलं आहे ते लोकांपर्यंत रुजणार का, लोकांची भावना त्या चिन्हाला मतदान करण्याची होती का, होणार का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर लोक मतदान करणार का? आज आम्हाला फार शॉर्ट टाईम मिळालेला आहे। ह्या शॉर्ट टाईममध्ये उमेदवार उभे राहणे, मला 11 तारखेला या ठिकाणी नियुक्तीपत्र मिळाले, ही चिकरीचा प्रश्न आहे। पण या ठिकाणी एवढंच सांगेन की काही झालं तरी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नगरपालिकेत असणारे निवडणुकीमध्ये हे तुम्हाला उद्या दुपारनंतर कळेल।
जसं तुम्ही म्हणला की अजूनही काँग्रेसप्रेमी आहेत. जरी प्रमुख नेत्यांनी म्हणजे संग्राम थोपटे असतील, संजय जगताप असतील किंवा इतर नेते असतील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी अजूनही कुठेतरी काँग्रेसप्रेमी या दोन्ही मतदारसंघामध्ये आहे, पुणे जिल्ह्यात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहेत. या सर्व काँग्रेसप्रेमींना आता काय आवाहन कराल? पुन्हा एकदा काँग्रेसचं चिन्ह आता नव्याने वर येते. मी ज्यावेळेस सर्व तालुक्यात वार्डात फिरत होतो त्यावेळेस अगदी तळागाळातला माणूस काँग्रेस वाचवावी म्हणून हळहळत होता की सतीश ही काँग्रेस वाचली पाहिजे, तू या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कर, असं मला सगळ्यांनी सांगितलं. आणि त्या विचारधारेने सगळ्या गोष्टींनी सर्व जुळून बी आलं आणि काँग्रेस पक्षाची नेतृत्व तालुक्याचं करण्याची मला संधी मिळाली. या ठिकाणी लोक जाग्यावरची हे नेते मंडळी गेली असतील, 4-2 पुढारी ही गेलेली आहेत, पण लोक त्यांचं ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेस ही जोमाने उभी राहील, कारण शेवट जनतेच्या दरबारात जायचे. जनता जो निर्णय देणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. जनता ही काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं भक्कमपणे उभी राहील याची मला खात्री. मी समाजात आणि तळागाळात वावरणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे लोकांच्या भावना काय आहेत ह्या लवकरच तुम्हाला कळतील आणि काँग्रेस पक्ष पुन्हा नव्या जोमाने उभा राहील हे मला खात्री. धन्यवाद. तर आपण पाहतो की काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभं राहील अशी प्रतिक्रिया सतीश चव्हाण यांनी दिलेली पाहायला मिळते. खरं तर काही दिवसापासून काँग्रेस हा संपूर्ण पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्रापासून हद्दपार होत चालला होता. मात्र अशा पद्धतीने नव्या नियुक्त्या देऊन पुन्हा एकदा काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न, डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.